त्याच्यामध्ये सर्वसामान्यांना आधार देण्यासाठी, त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी आणि नेमकं आरक्षणाच्या माध्यमातून काय संविधानामध्ये तरतूद आहे, कोणत्या वर्गासाठी तरतूद आहे, या संदर्भात चर्चा करण्यासाठी, संवाद साधण्यासाठी आदरणीय बाळासाहेब यात्रेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधतायत। आज विशेष करून ओबीसी आरक्षणासंदर्भामध्ये जी भयानकता महाराष्ट्रामध्ये पसरली, काही जातींचे समूह सरकारवरती दबाव निर्माण करून काही कायदे करण्याच्या प्रयत्नात आहे, त्याला आपण सगळे सोयरेचा कायदा म्हणतो। या कायद्याला स्पष्टपणे विरोध आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी केला, वंचित बहुजन आघाडीने केला। ज्यावेळी सर्वपक्षीय बैठक मुंबईमध्ये आयोजित केली होती, त्या बैठकीमध्येही आदरणीय बाळासाहेबांनी स्पष्टपणे सगळे सोयरेच्या कायद्याला विरोध केला। त्याच्याबरोबरच गेल्या काही महिन्यामध्ये जे बनावट सर्टिफिकेटचं वाटप झालं ती रद्द करण्यात यावीत म्हणून ही मागणी आपण पक्षाच्या वतीने केली। ओबीसीच्या बऱ्याच समस्यांच्या संदर्भामध्ये एससी एसटी आरक्षणाचं बचाव व्हावा या उद्देशाने आदरणीय बाळासाहेबांनी ही यात्रा संपूर्ण महाराष्ट्रभर काढलेली आहे। जवळपास 22 जिल्ह्यामध्ये ही यात्रा जाणार आहे, 82 तालुक्यामधून आणि जवळपास 1000हून अधिक गावामधून ही यात्रा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जाणार आहे। या यात्रेच्या निमित्तानं दाखल झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मी स्वागत करतो आणि या शहराचे नेते आणि ओबीसीचे नेते रमेश बारसकर यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत आज या ठिकाणी आपल्या मोहोळ शहरामध्ये आदरणीय प्रकाशजी आंबेडकर साहेब तसेच वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष व सर्व सन्माननीय टेज ओबीसी आरक्षणाच्या संदर्भामध्ये स्पष्ट भूमिका या राज्यामध्ये कुठल्याच पक्षानं या ठिकाणी घेतली नव्हती। राष्ट्रवादी काँग्रेस असेल, शिवसेना असेल, भाजप असेल, काँग्रेस असेल, या कुठल्याच पक्षानं ओबीसी आणि मराठा जो वाद या महाराष्ट्रामध्ये लागलेला आहे आणि तो वाद मिटवण्यासाठी कुठल्याच पार्टीने या ठिकाणी भूमिका घेतली नाही। आम्हाला शंका आहे की या राजकीय पार्टी वाद अजून वाढाव अशा प्रकारची भूमिका घेत आहे। त्यामुळे वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख आदरणीय प्रकाशजी आंबेडकर साहेब यांनी भूमिका घेतली आणि हा वाद जास्त वाढला नाही पाहिजे याच्यासाठी स्पष्ट भूमिका कुणीतरी घेणं गरजेचं होतं आणि ती भूमिका आदरणीय प्रकाशजी आंबेडकर साहेबांनी घेतल्याबद्दल ज्योती क्रांती परिषद महाराष्ट्र राज्याच्या वतीनं त्यांचं या ठिकाणी खूप खूप आभार मानण्यात येतील आणि हे आपण ठाम भूमिका घेतल्याबद्दल ओबीसी समाजातर्फे देखील आपलं खूप खूप आभार या ठिकाणी इथंच थांबतो। धन्यवाद। यानंतर आपल्या पक्षाच्या अध्यक्षा रेखाताई ठाकूर आपलं मनोगत व्यक्त करतील। या ओबीसी आरक्षण यात्रेच्या निमित्तानं मोहोळमधील या सभेला उपस्थित असलेले आदरणीय नेते बाळासाहेब आंबेडकर, मंचावरील सर्व मान्यवर आणि मोहोळ नगर परिषदेसमोर जमलेल्या सर्व बंधू भगिनींनो, इथे वर चढताना मी रमेश बारसकरांना प्रश्न विचारला की ही नगर परिषदेमध्ये लोकांनी निवडून दिलेले नगरसेवक आहेत का? ते म्हणाले 3 वर्षापूर्वी बरखास्त आहेत आणि हा विषय आपल्या ओबीसीशी संबंधित आहे। याचं कारण असं आहे की ओबीसींचं राजकीय आरक्षण धोक्यात आल्यानंतर त्या विषयावरून सगळीकडच्या म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामधल्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या लांबवलेल्या आहेत आणि 3-3, 4-4 वर्ष आपण म्हणायलाच फक्त लोकशाही आहे, प्रत्यक्षात आपण निवडून दिलेले जे प्रतिनिधी आहेत ज्यांनी कारभार करायला पाहिजे त्यांच्याऐवजी या ठिकाणी फडणवीसाच्या नेतृत्वाखाली इकडचं ऍडमिनिस्ट्रेशन
या सगळ्या नगर परिषदांचं जे काही अर्थकारण आहे ते बघत आहे. हे खरं म्हटलं तर ओबीसींच्या समोरचे अनेक प्रश्न आहेत. आज जरांगे पाटलांच्या बरोबर ज्या भूमिकेवरून आपण एक आग्रही भूमिका घेऊन या यात्रेमध्ये आलेलो आहोत, त्याचबरोबर ओबीसी समाजाने याच्याबद्दल खूप जागृत होण्याची आवश्यकता आहे. जागृत होण्याची, संघटित होण्याची, की आपल्याला संविधानाने दिलेले एक एक आपले अधिकार कसे काढून घेतले जात आहेत आणि केवळ दादागिरीच्या जोरावरती या ठिकाणी लोकशाही बाजूला करून एक प्रकारची हुकुमशाही या ठिकाणी चालू आहे आणि ही हुकुमशाही आम्ही चालू देणार नाही. हे भूमिका घेऊन आपण या ठिकाणी आहोत. गावागावांमध्ये अजूनही व्यवस्था कशी बदलली नाही त्याचा प्रत्यय आपल्याला या निमित्ताने आला की ओबीसींनी स्वतःच्या हक्काची बाजू मांडल्यावरती त्यांच्यावरती ठिकठिकाणी अत्याचार झालेले आहेत आणि आम्ही जी भूमिका मांडत आहोत ही संविधानाच्या कायद्याला धरून असलेली आमच्या हक्काची भूमिका मांडत आहोत. ओबीसींना जे आरक्षण मिळालेलं आहे हे आरक्षण टिकलं पाहिजे. संविधानाच्या कायद्यानुसार मिळालेलं हे आरक्षण आहे, हे टिकलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये आमच्या ताटामध्ये जेवायला आज कुणी येता कामा नये. ज्यांचा कायदेशीर त्यामध्ये शिरण्याचा अधिकार आहे असे जे लोक आहेत, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक दृष्ट्या मागासलेले, अशा जातींचा समावेश होऊ शकतो. परंतु ते निकष ज्यांना लागू नाहीत त्यांनी केवळ या ठिकाणी दादागिरी करून त्याच्यामध्ये शिरण्याची भाषा करू नये. ही एक लोकशाहीची शांततापूर्ण मागणी घेऊन आपली आरक्षण यात्रा पुढे जात आहे. आपण सर्व आज या ठिकाणी उपस्थित आहात. ही संपूर्ण जी काही भूमिका आहे आपण घेतलेली ही सगळे सोयरीच्या कायद्याच्या बाबतीमध्ये आणि कुणबी नोंदणीच्या बाबतीमध्ये एक आग्रही भूमिका वंचित बहुजन आघाडीने मांडलेली आहे. ती या ठिकाणच्या ओबीसींनी समजावून घेतली पाहिजे आणि आपले हक्क अबाधित ठेवण्यासाठी आपल्याला जे या ठिकाणी राजकीय मार्ग आहेत की हे आपले हक्क वाचवण्यासाठी आपल्याला विधानसभेमध्ये आपल्या हक्कांसाठी लढणारे ओबीसीचे आमदार पाठवायचे आहेत. याचं या ठिकाणी आपण ओबीसी समाजामध्ये प्रसार केला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनामधून आपल्या हक्कासाठी लढण्यासाठी तयार असलेली आपण समाज झालं पाहिजे एवढं आवाहन करते आणि मी आपली रजा घेते. जय हिंद. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा. या यात्रेचे प्रमुख वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष, बहुजनांचे नेते ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर आपल्याला. महाराष्ट्राच्या अध्यक्षा रेखाताई, त्याच्याच बरोबर या ठिकाणी उपस्थित सोमनाथजी साळुंके, त्याच्याच बरोबर मागच्या लोकसभेचे असणारे उमेदवार बनसोडेजी, इम्तियाज नदाफ, त्याच्याच बरोबर या दोन यात्रेचे असणारे प्रमुख रमेश बासागरजी आणि त्याच्याबरोबर अविनाश भोसीकरजी, सन्माननीय मंच, उपस्थित बंधूंनी आणि बघू. मी एक उदाहरण देऊन या ठिकाणी बोलणार. या शहरामध्ये 5 वर्षापूर्वी, 5 वर्षाच्या अगोदर, 7 वर्षाच्या अगोदर, 8 वर्षाच्या अगोदर कुठल्या तरी असणाऱ्या एखाद्या ओबीसी डॉक्टरचं हॉस्पिटल होतं का? मी बरेच वेळा येऊन गेलो या शहरात, त्याच्यामुळे मला माहिती आहे. त्याच्यामुळे ओबीसीचं असताना हॉस्पिटल नव्हतं. आता असताना 3 हॉस्पिटल झालेत माझ्या माहितीप्रमाणे आणि तिन्ही आहेत ते धनगर समाजाचे आहेत. आता हे हॉस्पिटल का उपयोग करू शकतो? याचं कारण की त्यांना असताना मेडिकलची डिग्री मिळाली.
याच्या अगोदर त्यांना असताना मेडिकलची डिग्री का मिळाली नाही, तर 90च्या अगोदर आरक्षणच नव्हतं. 90च्या अगोदर आरक्षणच नव्हतं आणि म्हणून मेडिकलमध्ये त्याला जाता आलं नाही. 90 साली आरक्षण आलं, मेडिकलची डिग्री त्याला असताना घेता आली आणि आज एक हॉस्पिटल उघडलं अशी असणारी परिस्थिती. मी एक उदाहरणार्थ फक्त बोलतोय. हे जर 90 साली आरक्षण आलं नसतं तर मेडिकलची डिग्री मिळाली असती का, तर नाही. मेडिकलची डिग्री मिळाली नसती तर हॉस्पिटल उघडलं गेलं नसतं. आता असताना ह्याच आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवरती आलेला आहे. कालच आपण बघितलं असेल की शरद पवारांचं स्टेटमेंट आलं आणि त्यांनी असं म्हटलं नामांतर झालं, त्याच्याबद्दल त्यांनी असताना खेद व्यक्त केला. त्यांनी पुढे जाऊन सांगितलं की इथे असताना समाजाचे 225 आमदार निवडून आणायचे आहेत, आघाडीचे निवडून आणायचे आहेत असं जर म्हटलं असतं तर ते पॉलिटिकल स्टेटमेंट आहे. समाजाचे निवडून आणायचे आहेत म्हटलं म्हणजे शरद पवार कुठल्या समाजाचे, कुठल्या समाजाचे, तर ते मराठा निवडून आणणार. तुम्हाला स्थान आहे का, तर नाही. तेव्हा जी लोकसभेमध्ये गत झाली उमेदवाराच्या संदर्भात की एकही ओबीसीला उमेदवारी देण्यात आली नाही, मग ती काँग्रेसनी दिली नाही, राष्ट्रवादींनी दिली नाही, शिवसेनेने दिली नाही आणि बीजेपीवाल्यांनी दिली नाही, या मेन पक्षांनी दिली नाही आणि त्याच्यामुळे एकही निवडून आला नाही. आज आपण असं बघत असाल की आमची भूमिका अशी आहे की ओबीसीला मिळालेलं आरक्षण हे ओबीसीकडेच राहिलं पाहिजे. तुम्हाला इतर कोणाला आरक्षण द्यायचं निश्चितपणे द्या, आमचं ना नाही. पण एकाच ताटामध्ये जे दोघांना बसवायला निघालेला आहात त्याच्यातून असणारा भांडण होतंय, वितुष्यवाद होतोय आणि आता असताना परिस्थिती अत्यंत वाईट होत चालली अशी असणारी परिस्थिती आहे. राजकीय मतभेद हे सर्वच समाजामध्ये चालतात. कारण राजकीय मतभेद म्हटलं म्हणजे मी काँग्रेसला मतदान देतो, मी कधी बीजेपीला देतो, मी कधी अमुक देतो, त्याच्यातून समाजामध्ये वितुष्यवाद वाढत नाही अशी असणारी परिस्थिती आहे. पण आता हे जे मी उदाहरण दिलं की हॉस्पिटल, उद्या आरक्षणच राहिलं नाही तर हॉस्पिटल कुठून बांधणार? हॉस्पिटल जसं बांधता येणार नाही तसं असताना अधिकारी होणार नाही. म्हणजे या देशाच्या विकासाच्या यंत्रणेपासून मुकणार अशी असणारी परिस्थिती आहे. आणि अशा या परिस्थितीमध्ये मिळालेला अधिकार जाणार नाही याची दक्षता इथे असताना ओबीसीने घेतली पाहिजे, हे लक्षात घ्या. एससी एसटी याचं आरक्षण जे आहे हे संविधानिक आहे आणि मग त्याच्यावरती कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही, टीच येणार नाही, काही येणार नाही. पण ओबीसीचं जे आरक्षण आहे हे संविधानिक जरी असलं तरी त्याला संविधानिक दर्जा देण्यात आलेला नाही. आणि तो संविधानिक दर्जा देण्यात आला नाही याचं कारण की ज्यावेळेस आरक्षण घेण्याचा प्रश्न होता त्यावेळेस व्हीपी सिंगांचं सरकार होतं. व्हीपी सिंगांनी असताना काँग्रेसला आणि त्याच्याच बरोबर भारतीय जनता पक्षाला विचारलं की बा ह्याला असताना आपण संविधानिक दर्जा देऊ. त्यावेळेस दोघांनी भूमिका घेतली की याला संविधानिक दर्जा द्यायचा नाही, याला संविधानिक दर्जा द्यायचा नाही. आणि म्हणून ओबीसीचं आरक्षण जे आहे हे ओबीसीचं आरक्षण जे आहे ते अध्यादेशाच्या मार्फत निघालेलं आहे. अध्यादेशाच्या मार्फत निघालेला आहे. तो अध्यादेश असताना सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंज करण्यात आला. इंदिरा साहनीच्या जजमेंट म्हणून त्याला ओळखलं जातं आणि कोर्टाने सांगितलं की ओबीसीला आरक्षण देणं हे घटनेशीर आहे. ओबीसीला आरक्षण देणं हे असताना घटनेशीर आहे.
आरक्षण देणं हे घटनेशीर आहे, पण अध्यादेशामार्फत द्यावं का हे तपासण्यात आलेलं नाही. आणि म्हणून आपण बघत असाल की काही वर्षापूर्वी जस्टिस खानविलकर जे होते, सुप्रीम कोर्टाचे जज होते, त्यांच्या पुढे पिटिशन गेलं. त्यावेळेस त्यांनी असताना म्हटलं की याचं सैद्धांतिक बाजू तपासली गेली नाही आणि मग ग्रामपंचायत ते नगरपालिकेपर्यंत आरक्षण मिळालं नाही. एक निवडणूक तशी गेली. अजून सुद्धा ओबीसीला राजकीय आरक्षण मिळणार का, तर त्याच्याबद्दल सुद्धा अजून असताना शंका आहे. नगरपालिकेच्या इलेक्शन होत नाही म्हणून आपल्याला कळत नाही, पण तिथेही शंका आहे की आकडेवारी नसल्यामुळे लागू होणार नाही. आता तीच पद्धत शैक्षणिक क्षेत्रामध्ये आणि नोकऱ्यांमध्ये लावल्या जातं हे आपण असताना लक्षात घ्या. जे काही जरांगे पाटील यांची मागणी आहे, मागणी जी आहे की ओबीसीच्या कोट्यातून ओबीसी म्हणून मराठा समाजाला आरक्षण द्या. आम्ही असं म्हणतो की नाही, हे शक्य नाही. हे कोर्टाने 2 वेळेस निकाल दिलाय, हे शक्य नाही. आणि म्हणून मुख्यमंत्र्यांनी सगळ्याच पक्षांना पत्र दिलं, सगळ्याच पक्षांना पत्र लिहिलं आणि सगळ्याच पक्षांना पत्र लिहून त्या ठिकाणी सांगितलं की तुम्ही आपापली भूमिका सांगा. भारतीय जनता पक्षाला पत्र लिहिलं, एनसीपी शरद पवार यांना पत्र लिहिलं, काँग्रेस पक्षाचे असणारे बाळासाहेब थोरात, राहुल गांधी यांना असताना पत्र लिहिलं, उद्धव ठाकरे यांनाही पत्र लिहिलं. परंतु यांच्या पक्षाची भूमिका काय ती अजून असताना स्पष्टपणे सांगत नाही. हे स्पष्टपणे सांगत नाही आणि हे स्पष्टपणे न सांगत असल्यामुळे शंका आता निर्माण झालेली आहे, अशी परिस्थिती आहे. ओबीसीच्या ज्या सामाजिक संघटना आहेत त्या हा लढा उभा करतात आहे. अनेक ओबीसीचे कार्यकर्ते जे आहेत ते वेगवेगळ्या पक्षांमध्ये आहेत. मी त्या सर्व वेगवेगळ्या पक्षांमध्ये असताना ओबीसीचा जो कार्यकर्ता आहे त्याला आवाहन करतोय की त्यांनी आपापल्या पक्षामध्ये लढा द्यावा. त्यांनी आमच्याकडे यावं, हे आमची अजिबात मागणी नाही किंवा आग्रही नाही. तुम्ही ज्या पक्षामध्ये आहात त्या पक्षामध्येच तुम्ही राहा आणि त्या पक्षाबरोबर तुम्ही भांडा की आम्हाला असताना ओबीसीना उमेदवारी मिळाली पाहिजे, ओबीसीला मिळाली पाहिजे. किमान 100 आमदार जे आहेत हे उद्याच्या विधानसभेमध्ये ओबीसीतले गेले तरच हे आरक्षण वाचू शकतं, नाही तर आरक्षण वाचू शकणार नाही अशी परिस्थिती. कारण शरद पवारांनी अगोदरच सांगितलंय की 225 जे आहेत ते समाजाचे आमदार त्या ठिकाणी गेले पाहिजे. 225 गेले तर ठराव काय होणार? ठराव हाच होणार की ओबीसीची जी मागणी आहे की जात न्याय जनगणना झाली पाहिजे, ती जात गणना करण्याचा ठराव झाला, पण ती आकडेवारी जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आरक्षण लागू करू नये. कारण का आकडेवारीच कळत नाही किती टक्के द्यायचे, किती टक्के द्यायची नाही. आता जनगणना 1 वर्षात होईल, 2 वर्षात होईल, 5 वर्षात होईल, 10 वर्षात होईल, काही करता येणार नाही. काही महाभाग मला म्हटले आम्ही कोर्टात जेव्हा आले, म्हटलं राजा एक लक्षात घे, त्या सभागृहाचं जे काही कारभार आहे म्हणजे याही महानगरपालिकेचा जो कारभार आहे तो कोर्टाला तपासण्याचा अधिकार नाही. तो कोर्टाला तपासण्याचा अधिकार नाही आणि तिथे कोर्टाला तपासण्याचा अधिकार नाही, तिथे कोर्टामध्ये जाऊन करणार काय? अजिबात काही करता येत नाही. सुबो सोरेन नावाचे असणारे मुख्यमंत्री होते, त्यांची असणारी एक केस तुम्हाला आठवत असेल. आदिवासी नेता, बिंदास नेता, खरा नेता असं मी म्हणेन. त्याला 30 लाख दिले. आमच्या सगळे खासदार जे आहेत आमच्या सगळ्यांचे अकाउंट स्टेट बँकेच्या पार्लमेंट हाऊसमध्ये आहे. त्यांनी ते 30 लाख उचलले आणि आपल्या खात्यात नेऊन टाकून दिले. इन्क्वायरी झाली
तेव्हा त्याला विचारले 30 लाख आले कुठून? तो म्हटला ते दिले, मी टाकले अकाउंट मध्ये. कोर्टामध्ये गेलं, ते मॅटर कोर्टामध्ये गेलं. कोर्ट म्हटलं पुरावा आहे. तोही म्हणतो मला पैसे दिले, मी घेतले. मला ज्याला मतदान करायचं होतं त्याला मी मतदान केलं. कोर्ट असं म्हणतंय भ्रष्टाचार झाला का? तर झाला. मग कोर्टाने दुसरा प्रश्न विचारला, आम्ही काही करू शकतो का? तर कोर्ट म्हटलं आम्ही काही करू शकत नाही, कारण त्याला जे 30 लाख दिले ते सभागृहामध्ये. त्यांनी मतदान कुठे केलं? तर सभागृहामध्ये केलं. आणि घटनेने त्या सभागृहामध्ये जो कारभार चालतो तो कोर्टाच्या कक्षेच्या बाहेर आहे. आणि म्हणून आम्ही काहीच करू शकत नाही अशी असणारी परिस्थिती आहे. काहीच करू शकत नाही अशी असणारी परिस्थिती आहे. आणि मग उद्या हा ठराव जर तिथे सभागृहामध्ये गेला तर मग किती वर्ष लोंबकळेल याची असणारी कल्पना नाही. ती परिस्थिती येण्याच्या अगोदर मी इथला माळी असेल, धनगर असेल, वंजारी असेल, कैकाडी असेल, मांगारुडी असेल, सगळ्यांची नावं घेत नाही, पण या सगळ्यांना असणारं आवाहन करतोय की आरक्षण वाचवायचं असेल तर इलेक्शनच्या अगोदर वाचवणं हे महत्वाचं आहे. इलेक्शनच्या अगोदर येणं हे वाचवणं हे महत्वाचं आहे. एक नौटंकी चालली आहे आणि चांगली नौटंकी चालली आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. आणि ही नौटंकी जरांगे पाटील वर्सेस देवेंद्र फडणवीस. तुम्हाला काय वाटतं ते भांडण आहे? दोघांमधलं भांडण आहे असं तुम्हाला वाटतं? दोघेही एकमेकाला खालच्या भाषेमध्ये बोलतात की नाही? बोलतात ना. त्याचं कारण काय? दोघेही एकमेकाला खालच्या भाषेमधनं शिव्या देतात, संबोधतात. त्याचं कारण काय? त्याचं राजकारण आपण असताना समजून घेतलं पाहिजे. त्याचं राजकारण आहे की देवेंद्र फडणवीस कुठल्या पक्षातले? त्यांचा पक्ष कुठला? भारतीय जनता पक्षाने भूमिका घेतलेली आहे का की जरांगे पाटलांची जी मागणी आहे की मराठा समाजाला ओबीसी मधनं आरक्षण द्या या संदर्भात काही भूमिका घेतली आहे का? इथे ओबीसीला फसवण्याचा खेळ चाललाय हा लक्षात घ्या. की जरांगे पाटलाच्या विरोधात कोण? तर देवेंद्र फडणवीस. जरांगे पाटलांच्या विरोधात कोण? तर देवेंद्र फडणवीस. आणि मग ओबीसीने असं वाटतंय की देवेंद्र फडणवीसच्या विरोधात जरांगे पाटील आहे तर मग देवेंद्र फडणवीस आपला. देवेंद्र फडणवीस आपला. तुम्ही त्याला मतदान द्या. पण उद्याच्या सभागृहामध्ये देवेंद्र फडणवीस ठरावाला आम्ही विरोध करणार आहोत किंवा हा ठराव आम्ही येऊ देणार नाही असं कुठं आश्वासन देतायत का? नाही. तर फसवायचं नाहीये. लोकसभेमध्ये जसं ह्या पक्षाने एकही ओबीसीला उमेदवारी दिली नाही, उद्याच्या असणाऱ्या विधानसभेमध्ये यांचे समझोते होणार. किमान 100 जागा ह्यांना मिळणार. किमान 100 जागा ह्यांना मिळणार. त्या 100 जागांपैकी 50% जागा जर ओबीसीचे उमेदवार त्यांनी उभे केले तर तो आपला पक्ष म्हणून समजायचा. किती टक्के उमेदवारी दिली पाहिजे? 50%. 100 जागा त्यांच्या वाट्याला आल्या तर 50% असताना त्यांनी उमेदवारी दिली पाहिजे. आणि जो पक्ष 50% उमेदवारी देत नाही तो आपला पक्ष नाही म्हणून त्या ठिकाणी आपण ठरवलं पाहिजे. तो पक्ष आपला नाही. ही भूमिका या निवडणुकीमध्ये आपल्याला घ्यावी लागणार आहे. या निवडणुकीपुरती ती आपल्याला भूमिका घ्यावी लागणार आहे. आणि ती आपण घेतली तरच आरक्षण वाचेल, नाहीतर आरक्षण वाचणार नाही अशी असणारी परिस्थिती आहे. आणि म्हणून मी जाता जाता एवढाच इशारा करणार आहे की आपले जे राजकीय मत झालेलं आहे, ओबीसी असं म्हणतो की मी मराठा समाजाला मतदान देणार नाही,
आणि मराठा म्हणतोय की माझं ओबीसीला मतदान देणार. हे विभाजन झाले. हे विभाजन मी असताना इमर्जन्सीचा 77 साली इमर्जन्सी आली त्यावेळेस काही लोक म्हणत होते की आम्ही इमर्जन्सीच्या बाजूने आहोत आणि काही जण म्हणत होते की आम्ही इमर्जन्सीच्या विरोधात. ते राजकीय मत होतं. हे सुद्धा आता आरक्षणाच्या संदर्भात राजकीय मत आहे. या राजकीय मताशी मला वाटतं कोणाला वावगं नाही. या राजकीय मताशी कोणाला वावगं नाही. पण हे राजकीय मत हळूहळू सामाजिक मत व्हायचं तयार त्याला सामाजिक कलर द्यायला जातलाय. छगन भुजबळ ज्यावेळेस शरद पवारांना भेटायला गेले त्यावेळेस त्यांनी 2 गोष्टींचा उल्लेख केला. एक असा उल्लेख केला की 77ची परिस्थिती पुन्हा या ठिकाणी निर्माण होतोय आणि दुसरा त्यांनी असा उल्लेख केला की असणारा ओबीसीच्या दुकानावरती मराठा सामान विकत घ्यायला येत नाही आणि मराठ्यांच्या दुकानावरती ओबीसी सामान विकत घ्यायला जात नाही. हे मी असणारा म्हणतो राजकीय भांडण नाही तर ह्याला सामाजिक स्वरूप यायला लागलेलं आहे. दुर्दैवाने हे सामाजिक स्वरूप येऊ देऊ नका अशी माझी असणारी आपल्या सगळ्यांकडून अपेक्षा आहे. राजकीय मतदान झालं की माणसं बदलतात. राजकीय मत जे आहे ओबीसी जो म्हणतोय मी असणारा ओबीसीलाच मतदान देणार मराठा समाजाला देणार नाही आणि मराठा समाज जो म्हणतोय की मी ओबीसीला मतदान देणार नाही पण मी माझ्याच समाजाला मतदान देईल. इथपर्यंत भांडण नॉर्मल भांडण आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. मतदान संपलं की त्याचं ते मत बदलतं. पण ज्यावेळेस आपण दुकानावरती खरेदी करायला जात नाही त्यावेळेस ते राजकीय मतदान राहत नाही तर ते सामाजिक परिवर्तन होतं आणि त्या सामाजिक परिवर्तनाचं द्वेषामध्ये रूपांतर होतं हे लक्षात घ्या. मतभेद राजकीय मतभेद चालतात. मी जसं म्हटलं की इलेक्शन संपलं की ते उडून जातं पण सामाजिक मतभेद ही कायम राहतात. मी आपल्या सगळ्यांना असताना या ठिकाणी विनंती करणार आहे की राजकीय मतभेद हे चालतात पण सामाजिक मतभेद हे चालत नाही. कारण समाजामधली असणारी मनं दुभगली की ती पुन्हा जुळवणं कठीण होतात अशी परिस्थिती आहे. राजकारणासाठी लोक आपल्या असणाऱ्या पोळ्या भासतात. ही जी आरक्षण बचाव यात्रा आम्ही जी काढलेली आहे ती आरक्षण बचाव यात्रा याच्यासाठीच काढलेली आहे की आरक्षणाच्या संदर्भात लोकांना असताना जागृत आपण केलं पाहिजे की राजकीय मतभेद हे चालतात पण सामाजिक मतभेद हे समाज व्यवस्थेला दुभगतात. तेव्हा समाज व्यवस्था आरक्षणाच्या प्रश्नावरनं दुभगणार नाही याची दक्षता आपण त्या ठिकाणी घेतली पाहिजे. अनेक ठिकाणी असं सांगितलं जातं की भीतीचं वातावरण कदाचित असेल मी नाही असं म्हणत नाही पण आपण राजकीय मत हे जर राजकीय मत होऊ दिलं राजकीय मत हे राजकीय मत आपण राहू दिलं त्याला सामाजिक मत सामाजिक ह्याच्यामध्ये परिवर्तन केलं नाही तर आपल्याला असणारं भ्यायचं काही कारण नाही अशी असणारी परिस्थिती आहे. मित्रो ही यात्रा 7 तारखेला औरंगाबादला संपणार आहे. 200-250 किलोमीटर इकडनं औरंगाबाद आहे. एक्सप्रेस हायवे धुळ्याचा झालेला आहे त्याच्यामुळे 2 तासामध्ये तुम्ही असणारा पोहोचता. इथला ओबीसी आहे मी त्याला असं आवाहन करणार आहे की धनगर समाज मग लाखांनी जमतात माळी समाज मग लाखांनी जमतो प्रत्येक समाज आपला हजाराने जमतो पण ओबीसीच्या नावाने तो 100ने सुद्धा जमत नाही. तो 100ने सुद्धा जमत नाही. समाजाची ओळख ही आपण त्या मेळाव्यातून दाखवतो की मी असणारा माळी समाजामधला मी धनगर समाजामधला. आत्ताची जी गरज आहे ती राजकीय ओळख करून घेण्याची गरज आहे. स्वतःचं आरक्षण उभं करायचं असेल तर राजकीय ओळख करून द्यायची आहे आणि ती राजकीय ओळख ओबीसी म्हणून त्या ठिकाणी करून द्यायची. त्याला कुठलाही एक समाज स्वतःच्या ताकदीवरती निवडून येऊ शकत नाही त्याला एकत्र केल्याशिवाय तो येऊ शकत नाही आणि म्हणून 7 तारखेला
जी जाहीर सभा औरंगाबादला घेतलेली आहे त्या 7 तारखेच्या औरंगाबादच्या सभेचा एकच उद्देश आहे की ओबीसीचा राजकीय चेहरा, पॉलिटिकल चेहरा हा आपल्याला महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सुरुवात करायचा आहे, उभा करायचा आहे, जेणेकरून हे आरक्षण त्या ठिकाणी वाचेल. आणि म्हणून मी सर्वांना विनंती करतो की आपण 7 तारखेला औरंगाबादच्या जाहीर सभेमध्ये आपल्याला पोहोचायचं आहे आणि ओबीसीचा राजकीय चेहरा, पॉलिटिकल चेहरा हा आपल्याला तिथे दाखवायचा आहे. ओबीसीची ताकद ही आपल्याला त्या ठिकाणी दाखवायचं आहे. त्यासाठी आपण सगळेजण उपस्थित राहाल ही अपेक्षा बाळगतो. आपल्या गावातलं आरक्षणाच्या निमित्ताने वातावरण बिघडणार नाही याची सगळेजण आपण दक्षता घ्याल एवढं बोलतो आणि आपली रजा घेतो. जय भीम, जय भारत.